नाशिकमधील अशोका मेडिकवर हॉस्पिटल यांनी एक अभिमानास्पद यश संपादन केले। उत्तर महाराष्ट्रातील पहिले हॉस्पिटल म्हणून या रुग्णालयात QAI कडून ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर म्हणून अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे। ही मान्यता रुग्णालयाच्या उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा, अत्याधुनिक सुविधा, तज्ञ डॉक्टरांची टीम आणि स्ट्रोक रुग्णांच्या जलद व प्रभावी उपचार प्रक्रियेबद्दलच्या बांधिलकीचा गौरव करते। या यशाबद्दल डॉक्टर विशाल साळवे, प्रमुख न्यूरोलॉजिस्ट अँड संचालक यांनी सांगितले की QAI कडून मिळालेली ॲडव्हान्स स्ट्रोक मान्यता ही आपल्या गुणवत्तेची, उत्कृष्टतेची आणि सातत्यपूर्ण प्रगतीची साक्ष आहे। आमची प्रमुख उद्दिष्ट म्हणजे स्ट्रोक रुग्णांना सुव्यवस्थित आणि वेळेत परिणामकारक उपचार मिळवून देणे, जेणेकरून त्यांचे जीवन वाचविणे म्हणजेच त्यांचा पुनर्वसन प्रवास सुलभ व यशस्वी होणे। तसेच डॉक्टर अमोल, इंटरव्हेन्शनल रिओलॉजिस्ट भालेकर आणि डॉक्टर शेखर चिरमाडे, संचालक न्यूरो सर्जरी डी व डॉक्टर प्राची पवार, न्यूरोलॉजिस्ट यांनी प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की या मान्यतेमुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना स्ट्रोकसाठी उच्च दर्जाचे व जागतिक मानकांनुसार उपचारात आपल्या शहरातच घेता येईल। अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक रुग्णांसाठी 24/7 उपलब्ध असलेली आपत्कालीन सेवा, अत्याधुनिक न्यूरो इमेजिंग सुविधा, स्ट्रोक ICU तसेच तज्ञ न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, फिजिओथेरपिस्ट आणि नर्सिंग स्टाफची कुशल टीम आहे। या प्रसंगी अशोका मेडिकवरचे सेंटर हेड श्री अनुप त्रिपाठी व मार्केटिंग हेड शिवकुमार रोहाडे तसेच डॉक्टर पयस्विनी दैठणकर आणि डॉक्टर रुशाली पाटील, फिजिओथेरपिस्ट हे या कार्यक्रमाला उपस्थित होते। विशाल सावळे, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, अशोका मेडिकल हॉस्पिटल आणि डायरेक्टर ऑफ ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर नाशिक। आज हा जो प्रोग्राम केला आहे आपण, हा मोस्टली एक इनॉग्रेशन केलं आहे एक ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटरचं नाशिकमध्ये, आणि ते पण आपल्या क्वालिटी अँड ॲक्रेडिशन इन्स्टिट्यूटने ॲक्रेडिशन दिलेलं। हे एक नॉर्थ महाराष्ट्रातलं पहिलं हॉस्पिटल आहे जिथे एक ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर आहे, जे एक स्ट्रोक रेडी हॉस्पिटल आहे। कुठल्याही प्रकारचा स्ट्रोक पेशंट जेव्हा आपल्या एमर्जन्सीला येतो तिथपासनं पुढची जी ट्रीटमेंट असते ॲक्यूट स्ट्रोकची, त्यामध्ये थ्रोम्बोलायसिस, थ्रोम्बेक्टॉमी, इंटरव्हेन्शन, रेडिओलॉजिस्ट किंवा सगळी जी फॅसिलिटी आहे MRI न्यूरोलॉजीपासून 24 तास अवेलेबल आहे। यालाच आपण ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर म्हणतो। जेव्हा एका पेशंटला अचानकपणे एक बी फास्ट, एक बॅलन्स अचानक तोल जाणे, अचानकपणे दृष्टी जाणे, एस म्हणजे अचानक स्पीच स्लरिंग ऑफ स्पीच होणे, हात आणि पायाचा पॅरालिसिस होणे, किंवा शेवटचा टाईम, जेव्हा पेशंट 4.5 तासाच्या आतमध्ये हे सगळे बी फास्टचे लक्षणं घेऊन आपल्याकडे येतो, तेव्हा एक कोड व्हाईट आम्ही ॲक्टिवेट करतो। आणि हा कोड व्हाईट जेव्हा ॲक्टिवेट होतो तेव्हा आमची स्ट्रोक टीम जी आहे ती सर्व 5 ते 10 मिनिटांमध्ये हजर होते। त्या स्ट्रोक टीममध्ये मी, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, ICU स्टाफ, ग्राउंड स्टाफ, नर्सिंग स्टाफ, जे स्ट्रोकची टीम आहे, इन्क्लुडिंग फार्मसिस्ट, जे की आपल्याला थ्रोम्बोलायसिस नावाचं जे इंजेक्शन अवेलेबल करायचं ते सुद्धा हजर होतात। पेशंटची इनिशियल असेसमेंट होते, NIH स्कोरिंग होते, MRI अर्जंटमध्ये करावा लागतो। 7 to 9 मिनिटांमध्ये MRI करून आपण एक डिसिजन घेतो की या पेशंटला हे एक जे इंजेक्शन आहे, लाईफ सेव्हिंग इंजेक्शन, त्याला थ्रोम्बोलायसिस म्हणतो आपण, ते द्यायचं की नाही डिसाईड होतं। आणि त्या डिसाईड झाल्यानंतर आपल्या पेशंटला ते प्रोव्हाइड केल्यानंतर काही सेकंदातच पेशंटचं इम्प्रूव्हमेंट दिसते, कारण हे एक मॅजिक इंजेक्शन आहे। त्यामध्ये रक्ताची जी गाठ आहे किंवा मग गुठळी झालेली आहे ती बऱ्यापैकी रप्चर होते आणि परत रक्तपुरवठा चालू होतो आणि पेशंटचा पॅरालिसिस परत नॉर्मल होतो, पेशंटचा जीवही वाचतो, पेशंटचा हॉस्पिटल स्टेही वाचतो आणि लाईफ लॉंग जे अपंगत्व असतं ते सुद्धा वाचतं। म्हणजे हे जे ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटरचं एक उद्दिष्ट आहे की पेशंटला लाईफ लॉंग पॅरालिसिस नको राहायला, त्याची पूर्ण फॅमिली त्याच्यावर डिपेंडंट असताना किंवा मग पेशंटमुळे पूर्ण फॅमिली डिस्टर्ब नको व्हायला किंवा पेशंटचा जीव नको जायला, त्यासाठीच हे एक ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर आपल्या नॉर्थ महाराष्ट्रातलं पहिलं क्वालिटी अँड ॲक्रेडिशन इन्स्टिट्यूटने ॲक्रेडिशन केलेलं पहिलं सेंटर आहे। तर मी सगळ्यांना एक शेवटचा संदेश देऊ इच्छितो, जेव्हा एक बी फास्ट हे एक लक्षणं स्ट्रोकचे दिसतील तेव्हा त्वरित हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे आणि त्याला ही थ्रोम्बोलायसिस किंवा थ्रोम्बेक्टॉमीची जी प्रोसिजर आहे ती अवेलेबलतेनं करणं गरजेचं आहे, जेणेकरून पेशंटचा जीवच नाही पॅरालिसिस सुद्धा पूर्ण रिव्हर्स होऊ शकतो। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम तोडकरी, नाशिक।